नमस्कार. ऐश्वर्याला खूपच भारी वाटत असतं. कारण ऐश्वर्याला असं वाटत असतं, की आता काहीही झालं, तरीसुद्धा आपली या घरात किंमत कमी होणार नाही. आता या जानकीला काही करू देत, तरी हिच्यामधलं आणि सुमित्रामधलं भांडण कधीच मिटणार नाही. त्यामुळे ती खूपच खुश असते. त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं, की इकडे पार्वतीला सर्व काही सत्य समजलेलं असतं. ती स्वतःशीच म्हणत असते, जानकी, जानकी माझी मुलगी आहे. जानकी जर का माझी मुलगी आहे, तर मी तिच्यापासून लांब का आहे? आता मला तिच्याशी बोलावंच लागेल. काही करून मला तिच्याशी बोलायचंच आहे. मला तिला सांगायचं आहे, की जानकी तू माझी मुलगी आहेस. तुझ्या या नालायक आईला माफ कर. मी तिची माफी मागेन, काहीही करेन. पण लवकरात लवकर मला तिला मिठी मारायची आहे. तेवढ्यात मात्र तिथे ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या मोठ्याने बोलते, पुरे झालं. तू कोण समजतेस कोण ग स्वतःला? लायकी तरी आहे का तुझी? तेव्हा लगेच ती बोलते, ऐश्वर्या, एक गोष्ट लक्षात ठेव. तुझं आणि माझं काम काय आहे तेवढंच बघ. बाकी तू मला काहीच सांगू नकोस. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, पुरे. माझ्याशी या भाषेत बोललेलं मला चालणार नाही. तेव्हा ती लगेच ऐश्वर्याला ढकलून देते आणि ऐश्वर्यापासून लांब जाते. इकडे जानकी हॉलमध्ये बसलेली असते. त्याच वेळेला तिथे लता येते आणि जानकीला मिठी मारते. जेव्हा लता जानकीला मिठी मारते तेव्हा मात्र जानकी तिला म्हणते, अहो काय चाललंय तुमचं? तुम्ही असं का करताय? तुम्हाला कसली भीती वाटतेय का? मला सांगा. त्यावेळेला लगेच लता बोलते, नाही जानकी, नाही, मला कसलीच भीती वाटत नाही. खरं सांगायचं तर जानकी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. जानकी, मला तुझ्याशी बोलायची इच्छा आहे. त्यावेळेला जानकी बोलते, तुम्हाला काय पाहिजे ते बोला, पण प्लीज हे असं वागू नका. प्लीज काय झालंय सांगाल का मला? तेव्हा मात्र जानकीला लता बोलते, जानकी, कदाचित तुला खूपच वाईट वाटेल. कदाचित तुला असं वाटेल की किती नालायक बाई आहे ही. पण जानकी, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. जानकी, तू जर का माझ्यावरती विश्वास ठेवलास तर बरं होईल. तेव्हा मात्र जानकी मोठ्याने बोलते, पुरे. आता हा विषय समाप्त. मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही. तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला जानकी लताबाईंना बोलते, हे बघा, तुम्ही मगाशी येऊन मला मिठी मारलीत, काय झालं तेच सांगत नाही. तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या मोठ्याने लताला धक्काबुक्की करायला लागते. तेव्हा जानकी बोलते, काय चाललंय ऐश्वर्या तुझं? अगं जरा नीट त्यांच्या वयाचा तरी विचार कर. मुळात तू असं कसं काय वागू शकतेस? ऐश्वर्या, प्लीज समजून घे. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, पुरे झालं. मला काहीही समजून घ्यायचं नाही. आणि खरं सांगायचं तर एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही, खोटारडे. तेव्हा लगेच लता बोलते, ऐश्वर्या, तुझी हिंमत कशी झाली जानकीला असं बोलायची? आत्ताच्या आता तू जानकीची माफी माग. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, म्हातारे गप्प बस. मला हिची माफी मागायला सांगतेस? हिची लायकी तरी आहे का? अगं हिला घराबाहेर काढ. ही तर तुला सुखाने सुद्धा राहू देत नाही, तरी सुद्धा तू हिला घरात ठेवतेस. काढ काढ, हिला घराबाहेर काढ. तेव्हा मात्र मोठ्यानी लता बोलते, आत्ता जर का तोंडातून एक जरी शब्द काढलास ना, तरी थोबाड फोडेन तुझं. माझी मुलगी आहे ती, तिच्याबद्दल असं काहीतरी बोलायचं नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच चिडते आणि गप्प बसते. त्यावेळेला जानकी लताकडे बघते. ती स्वतःशीच बोलते, म्हणजे ही बाई माझी आई आहे. तेवढ्यात मात्र लता जानकीजवळ जाते. तिथे सुमित्रा, ऋषिकेश सगळेजण असतात. त्यावेळेला लता जानकीजवळ जाते आणि जानकीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणते, जानकी, जानकी बाळा, मला माफ कर. जानकी, माझ्यावरती विश्वास ठेव. तूच आहेस माझी लेक. तेव्हा लगेच जानकी बोलते, पुरे झालं. मी जर का तुमची लेक आहे तर तुम्ही मला सोडून कसे काय गेलात? का मला त्या आश्रमात सोडलत नेऊन? तुम्हाला मला त्या आश्रमामध्ये सोडताना काहीच कसं वाटलं नाही?
जरा तरी लाज बाळगायची होती ना. त्यावेळेला लगेच लता बोलते, खरंच खरंच जानकी, मला माफ कर, माझं चुकलं. जानकी, मी असं वागायला नको होतं, पण प्लीज प्लीज समजून घे मला. त्यावेळेला जानकी मोठ्याने बोलते, पुरे, आता विषयच समाप्त. आता काही झालं तरीसुद्धा मला कोणाचंच काही ऐकायचं नाही. जे काही तुम्ही मुद्दामून केलं आहेत ना, त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. त्यावेळेला लगेच मोठ्याने लता बोलते, मला कळतंय आमचं चुकलंय, पण एक शेवटची संधी तरी द्या आम्हाला. खरं सांगायचं तर प्लीज प्लीज समजून घे, असं नको करूस. तेव्हा लगेच मोठ्याने ऋषिकेश बोलतो, असं नको करूस म्हणजे? अहो, तुम्ही किती खोटेपणा केलात. त्यावेळेला लगेच मोठ्याने लता बोलते, नाही हो, मी काहीच खोटेपणा केलेला नाही. खरं सांगायचं तर जे काही झालं ते परिस्थितीनुसार, आणि मी नाही तुम्हाला सांगू शकत. तेव्हा माझी कंडिशन नव्हती, माझी परिस्थिती नव्हती. खरं सांगायचं तर म्हणून मी या मुलीला तिथे सोडलं नेऊन, जेणेकरून हिचं आयुष्य तरी सुरळीत व्हावं. तेव्हा लगेच मोठ्याने जानकी बोलते, सुरळीत व्हावं? सुरळीत कसं होणार माझं आयुष्य? तुम्हीच सांगा ना. सुरळीत होण्यासारखं आहे का? तुम्ही जर का नीट विचार केलात तर बरं होईल. तेव्हा लगेच जानकी खूपच चिडलेली असते आणि ती तिच्या बेडरूममध्ये निघून जात असते. त्याच वेळेला ऐश्वर्या लताला म्हणते, चल निघ, तुझ्याच लेकीला तू या घरात नको आहेस तर कशाला थांबतेस? आत्ताच्या आत्ता इथना चालती पड. तेव्हा मात्र जानकी मोठ्याने ओरडते, ऐश्वर्या, नीट बोलायचं. जरी मी तिच्यावरती चिडले असेल, मी तिच्यावरती रागवले असेल, तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या, ती माझी आई आहे आणि तिच्याशी असं वागलेलं मला सहन होणार नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि बोलते, जानकी, म्हणजे काय समजावं तेच कळत नाही. एक गोष्ट मात्र नक्की जानकी, कितीही काही झालं तरीसुद्धा तू सुधारणार नाहीसच. तेव्हा लगेच जानकी बोलते, मी सुधारायचा प्रश्नच नाही. खरं सांगायचं तर खोटारडे तुम्ही आहात आणि मला आता या विषयावर बोलायचंच नाही. तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो. जानकी मोठ्याने बोलते, ऐश्वर्या, त्यांच्याशी नीट बोलायचा. त्यांच्याशी या भाषेत बोललेलं मला चालणार नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर लवकरात लवकर जानकी तिच्या आईचा स्वीकार करेल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.